शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध. भाजप आणि शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाहीत. मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय. विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय. अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा. लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात. तुम लढो हम कपडा संभालते हे, अशी ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंनी डिवचलं. विधान परिषदेचा उमेदवार देताना उद्धव ठाकरेंनी विश्वासात घ्यायला हवं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची नाराजी. तर पुढच्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा मिळावी, काँग्रेसची मागणी. झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच. दिव्यांग शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती. शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांचा निर्धार. शिंदेच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोरेंना उमेदवारी. अर्ज भरण्याच्या तासभर आधी शिंदेची घोषणा. प्रहारचं शिवसेनेमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार. विधानसभेवर निवडून येण्याची कडूंची क्षमता संपल्यामुळे विधान परिषदेसाठी विलीनीकरण. पक्ष विलीन करण्यासाठी मी मूर्ख नाही, असं कडूच म्हणाले होते. संजय राऊत यांनी डिवचलं. विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांकडून फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्याकडनं अर्ज. राष्ट्रवादीकडनं जिशान सिद्दीकींनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तटकरे आणि भुजबळ यांचीही उपस्थिती. दादांचा वादा पाळल्याची सिद्दीकींची प्रतिक्रिया. नागपुरात संघ मुख्यालयाला रेडिएशनची धमकी. पोलीस आयुक्तांना निनावी पत्र. संघाबद्दल आक्षेपार्ह भाषा. DSS नावाच्या संघटनेनं पत्र पाठवल्याची माहिती. अशोक खरातला 8व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी नाकारली. SIT आणि सरकारी वकिलांनी केलेली कोठडीची मागणी फेटाळली. अशोक खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी. खरात प्रकरणानंतर राज्यात 14 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 3, मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल. दैवी अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचाराच्या घटना उघड. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला. हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईत पुढील 4 दिवस तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम. दर्गा दायरा परिसरातील अतिक्रमण महापालिकेकडनं भुईसपाट. तर 120 अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येणार. उपायुक्त संतोष वाहूर यांची माहिती. माधुरी हट्टीणीला पुन्हा कोल्हापूरच्या नांदेडी मठामध्ये आणण्यासाठी हालचाली. शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक. वनताराच्या युनिटसाठी प्रस्तावित जागेतून जाणारा DP रस्ता रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा. दाऊद इब्राहिमचा खास सहकारी सलीम डोलाची NCBकडनं कोर्टात हजेरी. दुबई आणि तुर्कीमध्ये बसून भारतात अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचं डोलाचं सिंडिकेट. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत पहिली डबल डेकर बस दाखल. आनंदनगर डेपोतून सेवेचा श्री गणेशा. शहरामध्ये एकूण 10 डबल डेकर बस धावणार. वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला सदरा परिधान केला. शिवप्रेमींच्या विरोधानंतर धीरेंद्र शास्त्रीचा शिवभक्त असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.